स्वतः सालगडी असलेल्या संजय राऊत यांनी साला शब्दावर ऑब्जेक्शन घेणं म्हणजे सगळ्यात मोठा विनोद आहे. काँग्रेसला तर काही राहिलेलंच नाही. काँग्रेसला या देशाची काळजी नाही, कारण राहुल गांधींसारखं नेतृत्व काँग्रेसकडे आहे. म्हणजे सगळ्यात मोठी कॉमेडी सर्कस चालवण्याचं काम राहुल गांधी करतायत आणि काँग्रेसच्या नेतृत्वात काँग्रेसची कॉमेडी सर्कस त्यांनी करून टाकली आहे. आणि या कॉमेडी सर्कसमध्ये संजय राऊत नावाचा एक जोकर देखील राहुल गांधी यांनी दावणीला बांधलाय. त्यामुळे तुम्ही साला वगैरे असे शब्द याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यापेक्षा जे स्वतः सालगडी संजय राऊत झालेले आहेत आणि राहुल गांधींच्या कॉमेडी सर्कस मधले एक जोकर झालेले आहेत, त्यांनी इतरांवर टीका करू नये. जय श्रीराम म्हणण्यामध्ये आम्हाला कुठेही कमीपणा वाटत नाही. प्रभू रामचंद्रांचं नाव घ्यायला आम्हाला लाज वाटत नाही. संजय राऊत, तुम्हाला मात्र औरंगजेबाचा उदो करण्यामध्ये धन्यता वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देश पुढे जातोय. युद्धाच्या झळा काही प्रमाणात बसतायत, परंतु त्याच्यावर सोल्युशन काढण्याचं काम देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे करतायत. तुम्ही मोदीजींना सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका. आणि राहिला प्रश्न, जय श्रीराम म्हणल्यानंतर घरी सिलेंडर येते का? तर जय श्रीराम म्हटल्यानंतर आम्हाला आनंद मिळतो, परंतु तुम्हाला आनंद मिळतो औरंगजेबाचा उदो करून. तुम्हाला आनंद मिळतो अफजल खानाचा उदो करून. तुम्ही औरंगजेब आणि अफजल खानाचा उदो करा, आम्ही जय श्रीराम म्हणू. जय श्रीराम म्हणणं आमच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. त्यामुळे तुम्ही याबद्दल बोलणं टाळा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या देशाचं संरक्षण करण्यासाठी आणि देश सुरक्षित ठेवण्यासाठी सक्षम आहेत. तुम्ही त्याची चिंता करू नका. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई सुरक्षित आहे, महाराष्ट्र देखील सुरक्षित आहेत. संजय राऊत, तुमचं सरकार असताना महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये काय अवस्था होती याचा विचार करा. विधान भवनामध्ये जो कोणी अफवा पसरवण्याचं काम करतोय त्याच्यावर निश्चितपणे कारवाई होईल, त्याला बेड्या ठोकल्या जातील, तुरुंगात धाडलं जाईल. परंतु मुंबई सुरक्षित नाही अशा पद्धतीच्या अफवा पसरवण्याचं काम संजय राऊत यांच्या मार्फत देखील केलं जात आहे. देवाभाऊ हे सक्षम गृहमंत्री आहेत, त्यामुळं मुंबईकडे वाकड्या नजरेनं बघण्याची हिंमत कुणाची झालेली नाही. जेव्हापासनं केंद्रामध्ये मोदीजींचं आणि राज्यांमध्ये देवाभाऊंचं सरकार आलंय, मुंबईकडे कुणीही वाकड्या नजरेनं बघू शकलं नाही. मुंबईमध्ये बॉम्ब तर सोडा, एखादी चुकीची गोष्ट देखील होत नाही, कारण राज्याचे गृहमंत्री सक्षम आहेत. संजय राऊत, तुमचे गृहमंत्री 100 कोटीचे वसुली कसे करत होते याकडे जरा बघा आणि मग इतरांवर टीका करा. देवाभाऊंवर टीका करण्याची तुमची लायकी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नेमकं काय करतात हे सांगण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊत यांनी पडू नये. इराण आणि इस्रायलचं युद्ध सुरू असताना सगळ्या बैठका घेऊन आपल्या देशावर परिणाम होणार नाही याची काळजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी घेतली. उद्धवजींसारखं घरामध्ये बसून फेसबुक लाईव्ह केलं नाही. कोमट पाणी प्या, हात धुवा असं मोदीजींनी सांगितलेलं नाही. उद्धवजी ठाकरे घरामध्ये बसतात, फेसबुक लाईव्ह करतात, ठिपक्याची रांगोळी बघतात. तसं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी घरात बसून ठिपक्याची रांगोळी बघत नाहीत, तर देश सुरक्षित ठेवण्यासाठी मेहनत करतात. आपल्यावर संकट आलं नाही पाहिजे यासाठी बैठका घेतात, लोकांमध्ये जातात, सातत्यानं जनतेच्या संपर्कात असतात. घरबशा मुख्यमंत्र्यांसारखं काम करत नाहीत. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देश अग्रक्रमाने पुढे जातोय आणि आता जे काही संकट जगावर आलंय, जगातले अनेक देश असुरक्षित असताना पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात भारत हा सगळ्यात सुरक्षित देश आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसारखं नेतृत्व आपल्याकडे आहे. घरामध्ये बसून फेसबुक लाईव्ह करा, कोमट पाणी प्या असं म्हणणारे मुख्यमंत्री आता नाहीत. हे प्रधानमंत्री देशाचं कल्याण करणारे, सर्वसामान्यांची काळजी घेणारे आहेत.